नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे अंमलकी एकादशी. हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे आणि ती पवित्र आणि शुभ मानली जात असते. आपण प्रत्येक एकादशी ही करत असतो. प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं असं महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीला वेगवेगळ्या पद्धतीने भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तसंच प्रत्येक एकादशीचं पूजा केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं फळ मिळत असतं. कोणतं फळ हे आपल्याला काही पापांपासून मुक्ती देण्यासाठी असतं, कोणतं फळ आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी असतं, तर कोणतं फळ असतं जे आपल्याला आयुष्यामध्ये सुख समृद्धी देण्यासाठी असतं. त्यापैकीच एक विशेष अशी एकादशी आहे, ती म्हणजे फाल्गुन महिन्याची एकादशी येत असते. तिला बोलतात अंमलकी एकादशी. याला आवळा एकादशी असं म्हणून देखील संबोधलं जातं. या पवित्र दिवशी भगवान विष्णूंसोबत आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. असं समजलं जातं की आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वसलेले आहेत. तुम्ही बघू शकता, पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा भगवान विष्णूंचा वास आहे असं मानलं जात असतं. त्यामुळे तुम्हाला आवळा एकादशी दिवशी काही उपाय आवळ्याच्या झाडाचे करायचे आहेत. बघा, जसं माता तुळशी ही खूप पवित्र आहे. तुळशीचे खूप उपाय आपण बघत असतो. तुळशी ही आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तिच्या मुळापासून तिच्या प्रत्येक पानापर्यंत तिचा उपयोग औषधामध्ये केला जातो. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचं काम तुळशी करत असते. त्याचबरोबर आवळा देखील, त्याचं पान असेल, मूळ असेल किंवा आवळा हे फळ असेल, प्रत्येक त्याचा अवयव जो माणसाला जीवन देत असतो. कोणत्या ना कोणत्या आजारावरती आवळा हा उपयोगाचा असतो. त्याचबरोबर आवळ्याला भगवान विष्णूंचा अवतार मानला गेलेला आहे. तर या दिवशीचं व्रत ठेवणाऱ्यांनी विशेष असं महत्त्व करायचं आहे. या दिवशी आवळ्याचं झाड, पान तुम्हाला तोडायचं नसतं. या दिवशी व्रत ठेवणाऱ्यांनी जी काही आवळा दुसऱ्याला दान करायचा असतो. त्यामुळे खूप त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होत असते. त्यांची अडलेली कामंही पार पडत असतात. यावेळी अंमलकी एकादशीच्या दिवशी 3 शुभयोग घडून आलेले आहेत. त्यामुळे हा तुमच्यासाठी खूप शुभ दिवस ठरणार आहे. जर काही उपाय तुम्ही केले, तुमच्या घरात खूप अडचण चालू आहे, तुमचं कोणतंच काम पूर्ण होत नाही आहे, खूप संकटे घरावरती एकसाथ आलेली आहेत, तर आजचा तुमच्यासाठी खूप शुभ दिवस आहे. रात्री तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. हे उपाय करून तुम्ही तुमचे सारे संकट असतील याचं निवारण एका रात्रीत करू शकता. एवढी प्रभावशाली ही आवळा एकादशी आहे. यामुळे तुम्हाला कोणत्याच वेगळ्या दिवसाची वाट बघावी लागणार नाही. खूप छान संधी तुमच्या हातामध्ये आलेली आहे की तुम्ही या संधीचं सोनं करून घ्या आणि आवळा एकादशी दिवशी तुम्ही हा उपाय करून तुमचे सारे संकट तुम्हाला घालवायचे आहेत. तर या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंना किंवा भगवान भोलेनाथांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीला अभिषेक करा. कोणालाही तुमच्याकडे ज्या कोणाची मूर्ती असेल त्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आजच्या दिवशी ज्या पण मूर्तीवरती तुम्ही अभिषेक कराल ना, तुमच्या जीवनाचं अगदी सार्थक होत असतं. अंमला एकादशी दिवशी 3 योग आलेले आहेत जुळून. वैदिक पंचांगानुसार पुष्य नक्षत्राचा जो योग आहे तो खूपच शुभ मानला जातो आणि तो योग या दिवशी जुळून आलेला आहे. तुम्हाला सकाळी 7:30 वाजल्यापासून ते तुम्हाला रात्री 10 वाजेपर्यंत हा उपाय कधीही तुम्हाला करायचा आहे. अंमला एकादशी सोडायची जी वेळ आहे ती 11 मार्च रोजी आहे. काही ठिकाणी बघा, साप्ताहिक पारायण देखील या दिवशी बसलेलं असतं आणि त्यामध्ये तुम्ही आवर्जून सहभागी झालं पाहिजे. कारण आवळा एकादशी दिवशी तुमच्याकडे जर साप्ताहिक पारायण असेल तर तुम्ही नक्की त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जो महाप्रसाद असतो ना, तो तुम्ही नक्की खाल्ला पाहिजे. त्यामुळे काय होतं की तुमच्या मागे जर कुठला नकारात्मक शक्ती लागली असेल, कोणती इडापिडा तुमच्या मागे लागलेली असेल, तर ते जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करत असता, जे साप्ताहिक पारायणामध्ये बनवलेलं असतं, त्यामध्ये एवढी ऊर्जा निर्माण झालेली असते की एवढा भगवान विष्णूंचा आशीर्वाद त्याला प्राप्त झालेला असतो की तुम्ही जे ते अन्न ग्रहण केलं तर तुमच्या जीवनातील सारे संकटे असतील किंवा तुमच्या मागे कुठले दोष लागले असतील, ते सारे दोष आपणआप निघून जात असतात. तुम्हाला कुठल्याही वेगळ्या उपायाची गरज नसते. आणि तुम्ही बघा, त्या पारायणातील जेवण एवढं साधं असतं पण एवढं टेस्टी असतं आणि 4 घास खाल्ले तरी आपलं पोट भरल्यासारखं आपल्याला वाटत असतं, आपलं मन तृप्त होत असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीचे जिथं जिथं पारायण बसत असतात त्या पारायणामध्ये सहभागी झालं पाहिजे.
तुम्ही तिथे सेवा केली पाहिजे. कशी सेवा असेल, दुसऱ्यांना अन्नदान वाढायची सेवा असेल, पत्रावळ्या उचलण्याची सेवा असेल, झाडू मारण्याची सेवा असेल, अशा ठिकाणी जर तुम्ही सेवा केली तर तुमची पापातून मुक्तता होत असते. तुमचं जे काही एवढ्या दिवसाचं पाप आहे ते धुवून जात असतं जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी थोडं कर्म करत असता तेव्हा. तर अंमलकी एकादशी दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6:30च्या टायमिंगमध्ये तुम्हाला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे. आवळ्याच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यामुळे भगवान विष्णू तर प्रसन्न होतच असतात, शिवाय माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती प्रसन्न होत असते आणि तिचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो. आणि तुम्हाला आवळा हा माता लक्ष्मी म्हणजेच माता तुळशीसाठी तुम्हाला अर्पण करायचा आहे. आवळा तुळशीला अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आवळा एकादशी दिवशी तुम्ही मार्केटमधून आवळा खरेदी करा आणि तो तुमच्या तुळशीमध्ये तुम्हाला तुळशीला अर्पण करायचा आहे. असं केल्याने तुमच्या जीवनात पैशा पाण्याची कधीही कमी येणार नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर आवळा एकादशी दिवशी तुम्हाला संध्याकाळी भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या आजूबाजूला विष्णूंचं मंदिर असेल त्या मंदिरात जावा. तुम्हाला या दिवशी ब्राह्मणांना दानधर्म करायचा आहे. मिठाई, पिवळ्या कलरची मिठाई आणि पैसे तुम्हाला ब्राह्मणांना दान करायचे आहेत. तुमच्या यथाशक्तीने दान करा, पण पिवळ्या कलरची मिठाई तुम्हाला ब्राह्मणांना दान करायची आहे. असं केल्याने तुमचा मागचा पितृदोष हा मिटणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण एकादशीला भगवान विष्णूंसाठी काही सेवा करत असतो तेव्हा आपला पितृदोष हा दुप्पट प्रमाणात मिटत असतो किंवा जात असतो. तर तुम्ही आवर्जून आज एकादशी दिवशी ब्राह्मणांना दान करा. पिवळ्या कलरची मिठाई त्यांना दान करायची आहे. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. भगवान विष्णू सहस्त्रनाम आज ऐकायला किंवा बोलायला विसरायचं नाही. त्यामध्ये खूप प्रभावी अशी जादू असते जी तुमच्यावरची नकारात्मकता किंवा तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी तिचा खूप उपयोग मोठा होत असतो. त्यामुळे आज तुम्ही विष्णू सहस्त्रनाम तुम्ही ऐकायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला आज तुपाचा दिवा लावायचा आहे. आवळ्याचा लावला तरी चालेल, पिंपळाच्या लावला तरी चालेल. तुमच्याकडे आवळ्याचं झाड नसेल किंवा नाही भेटलं तरी पिंपळाच्या झाडाखाली लावला तरी काहीच हरकत नाही, कारण आवळा आणि पिंपळ हे दोघं आपण एकच मानत असतो. त्यानंतर तुम्हाला आज माता लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी सुक्तम देखील आज तुम्हाला बोलायचं आहे. त्याचबरोबर तुमचं जे कुलदैवत आहे त्यांचंही नामस्मरण तुम्हाला करायला विसरायचं नाही. कारण आपण काय होतं की कधी आपण ह्या सेवा करत राहतो आणि आपल्या इष्टदेवतेला विसरून जातो. त्यामुळे त्यांचंही तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आज एकादशी आहे. तुम्हाला तामसिक अन्न, भात वगैरे अशा पद्धतीने घरामध्ये काहीच तुम्हाला बनवायचं नाही. भले तुमचा उपवास असो किंवा नसो, व्रत असो किंवा नसो, तुम्ही आज भाताचं सेवन तुम्हाला करायचं नाही. संध्याकाळी तुळशीला स्पर्श करू नका. संध्याकाळी तुळशीमध्ये एक दिवा तुम्हाला तुपाचा असेल, तेलाचा असेल, तुपाचा लावला तरी खूप छान, तेलाचा लावला तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला तुपाचा दिवा किंवा एक अगरबत्ती तरी तुळशीमध्ये आवर्जून तुम्ही आजच्या दिवशी लावा. तुळशीला तुमची मनोकामना आजच्या दिवशी नक्की सांगा, कारण भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा म्हणजेच तुळशीचा शब्द कधी टाळत नाही. त्यामुळे जर तुम्ही तुळशीकडे काही मनोकामना मागितली तर ती नक्कीच पूर्ण होणार आहे, कारण माता तुळशी आजच्या दिवशी खूप प्रसन्न असते. ती तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करत असते. तर अशी होती आजची माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.